परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी छान अशी लांब मंगळसूत्र बनवणार आहे आणि आता फंक्शन चालू होतात, लग्न वगैरे असं, तर प्रत्येक कार्यक्रमाला वेगवेगळं मंगळसूत्र घातलं जावं किंवा तेच मंगळसूत्र आपण घालत नाही, त्याच्यामुळे मग वेगळं काही घालण्याचा प्रयत्न करत असतो। तर अशाच पद्धतीची आज सुंदर अशी डिझाईन बनवणार आहे मी। तर इथे मी 2 वाट्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर क्रिस्टल मणी, सिल्वर, काळे मणी, गोल्डन मोठे मणी आणि बारीक मणी गोल्डन स्क्रू लागणार आहे। आता हे बघा, इथे मी 36 इंचाचं बनवणार आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवायचं आहे, तुम्हाला किती लांब हवा आहे तसं धागा लांब घ्यायचा आहे। तर इथे मी टेपपट्टी लावून घेतलेली आहे आणि सुयासुद्धा बांधून घेतलेल्या आहेत। 2 जे बंद पदर असतात ना त्यांना सुया बांधून घ्यायच्या। त्यानंतर आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचा आहे पहिले। आता आपल्या मागच्या साईडला काळे मणी वाहून घ्यायचे आहे ते। तर इथे मी 30 मणी एका साईडला टाकलेले आहेत। ते हे बारीक आहेत, त्याच्यामुळे मग कमी घेतले तर एकदम कमी वाटतात ते, तसे तेवढे एकदम कमी पण चांगले वाटत नाही आणि एकदम जास्त पण चांगले वाटत नाही, त्याच्यामुळे मीडियम असे मणी टाकायचे आहेत। आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे 20 पण टाकू शकता। हे बघा असे येतील थोडेसे, तर मी इथे 30 टाकलेले आहेत दोन्ही पदरांमध्ये। हे बघा, त्यानंतर दोन्ही पदर पकडायचे आहेत आपल्याला आणि त्या सुयांमधून आपल्याला छोटे गोल्डन असे मी 3 छोटे गोल्डन आणि मध्ये एक मोठा टाकलेला आहे गोल्डन मणी, बाजूनी परत 3 छोटे गोल्डन। परत आपल्याला दोन्ही पदर अलग करायचे आहेत आणि 30 मणी बारीक टाकायचे आहेत। दोन्ही साईडला आपल्याला सेम मणी टाकत घ्यायचे आहेत आणि दोन्ही पदर एकदम आपल्याला बनवत घ्यायचे आहे, त्याच्यामुळे मागे पुढे होत नाही। परत आपल्याला 3 गोल्डन मणी, एक मोठा गोल्डन आणि 3 गोल्डन, दोन्ही पदर अलग करायचे आणि परत हे 30 मणी एका साईडला आणि दुसऱ्या साईडला सुद्धा 30 मणी घ्यायचे आहेत। त्यानंतर परत आपल्याला 3 गोल्डन, एक मोठा गोल्डन आणि साईडनी परत 3 गोल्डन मणी टाकायचे आहेत। आता ह्या गोल्डन मण्यानंतर परत आपल्याला इथे 30 मणी टाकायचे आहेत काळे। त्यानंतर 3 गोल्डन, मोठा गोल्डन आणि 3 छोटे गोल्डन। परत आपल्याला दोन्ही साईडला हे 30 मणी टाकायचे आहेत। आता इथे तुम्हाला जितकं लांब हवं आहे तितकं ओवायचं आहे आणि जेव्हा मंगळसूत्र ओवायचं असेल तेव्हा असे काळे मणी ओवून आणि मग मध्ये मंगळसूत्र ओवायचं आहे। इथे मी मंगळसूत्र टाकणार आहे, तर सुरुवातीला मोठा मणी टाकायचा आहे, त्यानंतर वाटी टाकायची आहे। तर मी ह्याच वाट्या घेते, तुमच्याकडे जशा वाट्या असतील तुम्हाला तुमच्या आवडीनुसार इथे वाट्या टाकायच्या आहेत। माझ्याकडे खूप साऱ्या अशा वाट्यांचा मोठा एक बॉक्सच आणलेला होता मी, तर मी ह्याच वाट्या यूज करते, कारण परत मला दुसऱ्या वाट्या घ्यायला जमत नाही लगेचच्या लगेच, तर त्याच्यामुळे मग मी ह्याच वाट्या टाकत असते। खाली हे डिझाईन आहेत त्या प्रत्येक अलग अलग तुम्हाला बघायला भेटतील। आता हे बघा, दोन्ही वाट्यांमध्ये अंतर यावं म्हणून मी इथे एक सिल्वर मणी टाकलेला आहे आणि दुसरी वाटी टाकलेली आहे। आता वाटीच्या साईडनी बघा काळे मणी आलेले आहेत, तर ह्या साईडला सुद्धा आपल्याला काळे मणी टाकायचे आहेत हे 30। त्यानंतर परत आपल्याला 3 गोल्डन, एक मोठा मणी आणि परत 3 गोल्डन मणी टाकायचे आहेत। बघा, आता हे गोल्डन मण्यानंतर परत आपल्याला 30 मणी टाकायचे आहेत काळे दोन्ही साईडला। तर खूप अशा मी सुंदर अशा डिझाईन बनवलेल्या आहेत। तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी ज्या व्हिडिओ टाकले आहेत ना ते तुम्हाला बघता पण येतील आणि
प्रत्येक डिझाईन वेगळी असल्यामुळे त्याचा आनंदसुद्धा तुम्हाला घेता येईल. आता तुम्हाला जर नवीन मंगळसूत्र असं बनवायचं असेल तर डिझाईन आपल्याला वेळेवर आठवत नाही. तुम्ही जर अशा चॅनलमध्ये जाऊन बघितलं तर तुम्हालासुद्धा आयडिया मिळून जाईल आणि त्या तुमच्याकडे जेवढे मणी असतील ना तेवढ्या मण्यांमध्ये तुम्हाला ते डिझाईन बनवता येईल छानपैकी. तर हे बघा, आता इथे मी काळ्या मण्यानंतर आपल्याला लास्टला स्क्रू टाकायचा आहे. तर मागच्या साईडने स्क्रू टाकायचा आहे म्हणजे त्याचं तोंड पुढच्या साईडनं येईल अशा पद्धतीने. आता दोन्ही पदर असे व्यवस्थित खेचून घ्यायचे आहेत आणि जी टेपपट्टी आपण लावतो ना ती काढून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मणी असे पुढे सरकवून द्यायचे आहे. ती जास्त गॅप पडला नाही पाहिजे. आता धागा मी हा जरा लांबच घेतलेला होता तर थोडंसं आपल्याला कापून टाकायचं आहे आणि गाठ बांधायला पुरतं ठेवायचं आहे. म्हणजे जर कमी असेल तर सुया आपल्याला बोटाला टोचतील, त्याच्यामुळे तो थोडासा भाग काढून घ्यायचा पुढचा आणि मग व्यवस्थित हे बघा अंगठा ठेवून इथे आपल्याला व्यवस्थित 4 ते 5 गाठी मारायच्या आहेत. आणि गाठ मारून झाल्यावर चेक करायचं आहे तेव्हा धागा कापायचा आहे. जर का तुम्ही असं चेक नाही केलं आणि लगेच धागा कापून टाकला, स्क्रू जर ह्या गाठीतून बाहेर आला तर परत आपल्याला प्रॉब्लेम होतो, म्हणजे डबल मेहनत होते. सवय नसते तेव्हा खूप सारं काही होतं बनवताना, खूप अडचणी येतात. त्याच्यामुळे लक्ष देऊन बनवायचे आहे. तर धागा हे बघा मी थोडंसं लांबून कापलेला आहे आणि नंतर हा चिपकवून थोडंसं या गाठीपर्यंत बरोबर तो मागे जातो. त्याला असं दिव्याजवळ नेलं की ते बरोबर असं मागे मागे होत जातो, कारण धागा हा नायलॉनचा आहे त्याच्यामुळे. आणि मग चिपकवून द्यायचा आहे असं बोटाने. खूप सुंदर असा लुक आलेला आहे आपल्या मंगळसूत्राला आणि एकदम स्पष्ट बघितल्याबरोबर आवडणारी ही डिझाईन आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंटसुद्धा करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.